येस, ओके. चला, आता आपण लाईव्ह आहोत. काहीही टेन्शन नाही कोणत्याही प्रकारचं. चांगल्या पद्धतीनं आपल्याला आज समजून घ्यायचं की नेमकं काय आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आज आपण सरळ सेवा भरती, या सरळ सेवा भरतीला कशा पद्धतीचे गणित विचारले जातात, कशा पद्धतीचं बुद्धिमापन असतं, या गणित आणि बुद्धिमापन चाचणीवर संपूर्ण सिलेबस कशा पद्धतीनं असतो किंवा त्या सिलेबसमध्ये कुठले कुठले घटक इन्क्लूड असतात की ज्या घटकाचा आपण जर सविस्तर आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला, व्यवस्थित त्या घटकांना जर आपण डील केलं, व्यवस्थित घटकांचा रोजच्या रोज सराव केला, तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पाडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बऱ्याच दिवसाचा असा अनुभव सांगतोय मला की सरळ सेवा भरती असू द्या किंवा कोणतीही भरती असू द्या, याच्यामध्ये तुम्हाला काय असतंय तुम्हाला सांगतो. एक साधारणपणे सिलेबसचा जर प्रकार बघितला तर सरळ सेवेमध्ये तुम्हाला सांगतो गणित, या गणिताला 25 प्रश्न असतात. बुद्धिमापन चाचणी, बुद्धिमापन, या बुद्धिमापनासाठी 25 प्रश्न असतात. मराठी, इंग्रजी, आता हे कधी कधी हे दोन्ही मिळून 25 असतात, हे लक्षात घ्या. कधी कधी स्वतंत्र असतात, कधी कधी फक्त 25च असतात. आणि ते थोडंफार इकडचं तिकडं होत आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणखी काय फ्रेमवर्क आहे की मराठी हा जो प्रकार आहे हा म्हणजे मराठी भाषा 25 प्रश्न, इंग्रजी भाषा इथं 25 प्रश्न, आणि GS, तुम्ही याला GK म्हणता. मग हे GK जे आहे हे GK 25 प्रश्नांसाठी, आणि मॅथ्स आणि रिझनिंग हे मिळून 25 प्रश्नासाठी असे 100 प्रश्न साधारणपणे सरळ सेवेमध्ये तुम्हाला विचारलेले असतात. आता आपण एक फाउंडेशन बॅच चालू करतोय. ही फाउंडेशन बॅच आपल्या मराठी इंग्लिश बाय वैजनाथ सर या यूट्यूब चॅनलवर असणार आहे. त्याचबरोबर ही बॅच आपल्या स्पेशल ॲपवरती असणार आहे, आणि या ॲपवरती आपण रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. मग आता हा जो फाउंडेशन कोर्स आहे कशासाठी असणार आहे तर हा असणार आहे मॅथ्स आणि रिझनिंगसाठी. काय असेल या कोर्समध्ये, काय काय असेल तर महाराष्ट्रातील ज्या सरळ सेवा आहेत, या सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे गणित, अतिशय महत्त्वाचं बुद्धिमापन चाचणी, या विषयासाठी ही फाउंडेशन बॅच असणार आहे. अतिशय महत्त्वाचं याचा अर्थ असा आहे की याच्यातून तुम्हाला परफेक्ट बनवण्याचा माझा उद्देश असणार आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो ही बॅच जी आहे ही कुठल्या कुठल्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. तलाठी भरती नुकतीच येणार आहे, अजून आलेली नाही आहे, पण अचानक आल्यानंतर जर तुम्ही अभ्यास सुरू केला तर धांदल उडून जाते आणि कमीत कमी वेळेमध्ये मग जास्तीत जास्त अभ्यास करणं शक्य होत नाही. सध्या तुमच्याकडे जास्तीत जास्त वेळ आहे, म्हणून जास्तीत जास्त वेळेमध्ये आणखी जास्तीत जास्त अभ्यास करणं अपेक्षित आहे. तलाठी भरतीसाठी महत्त्वाची आहे. सध्या पोलीस भरतीच्या सगळ्या जिल्ह्यांमधले फिजिकल जवळपास उरकत आलेले आहेत. काही बोटाव मोजण्या इतक्या जिल्ह्यांचे फिजिकल आणखी चालू आहेत. वास्तविक तसं पाहायला गेलं तर संपूर्ण पोलीस भरतीचे फिजिकल्स कंप्लीट झालेले आहेत तसं पाहायला गेलं तर. आणि मग आता लेखी परीक्षा उरलेली आहे. तर ही लेखी परीक्षा, या लेखी परीक्षेसाठी इंग्रजी जर वगळलं तर बाकी संपूर्ण सिलेबस आहे तसाच आहे पोलीस भरतीसाठी. वनरक्षक ही भरती होणारच आहे. आरोग्य सेवेची भरती होते. ग्रामसेवक भरती आणि महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धा परीक्षांच्या भरत्या यामध्ये हे इन्क्लूड असणार आहे. नुकतीच टेट झाली आहे पहा, टेट झाली आहे. कोणती परीक्षा झाली आहे आता सध्या? TIT परीक्षा झाली आहे, बरोबर आहे. या TIT परीक्षेमध्ये आता काही शिक्षक होणार आहेत, आणि त्यानंतर जी TET होणार आहे ही TET ही दर 3 महिन्याला होणार आहे असं जाहीर केलं आहे. आता ही होणार आहे का नाही हे येणारा काळ सांगेल, परंतु जर येणाऱ्या 3 महिन्यात झालीच तर आणि तुमच्याकडं तशी पात्रता असेल तर, पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन तुमचं DED, BEd
आणखी एम.एड वगैरे असे म्हणजे तुमचं त्या स्ट्रीममधलं शिक्षण असेल तर तुम्हाला ही टेट महत्त्वाची आहे. त्याचबरोबर TET महत्त्वाची आहे. केंद्राची CTET महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. कोणती? CTET हे पण महत्त्वाचं आहे. मग आता मी असं म्हणतो की तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये काही ना काही पर्सेंटेजमध्ये गणित आणि बुद्धिमापन असतं. त्याला टाळून तुम्हाला परीक्षा पास होणं अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याला तुम्ही ऑप्शनला ठेवू शकत नाही. कारण गणितातले मार्क, बुद्धिमापन चाचणीतले मार्क उभ्या महाराष्ट्रातल्या मुलांना आउट ऑफ पडतात याचा अर्थ की त्याने प्रॅक्टिस केलेली असते, त्याने खूप अभ्यास केलेला असतो. कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन त्याला सुटतात कारण त्याने खूप सराव केलेला असतो. मग आता आपल्याला या येणाऱ्या बॅचमध्ये ही बॅच कशी असणार आहे हे मी तुम्हाला फक्त सांगतोय. आता काय असणार आहे बघा, बेसिक फाउंडेशन व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हिडिओ असणार आहेत. टॉपिक वाईज रिव्हिजन व्हिडिओ या ठिकाणी असणार आहेत. त्याच्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट, दर शनिवारी मी तुमची टेस्ट घेणार आहे. ही टेस्ट टॉपिक वाईज असणार आहे. जे टॉपिक शिकवलेले आहेत त्याच टॉपिकवर असणार आहे, जेणेकरून ते शिकवलेले टॉपिक तुम्हाला कितपर्यंत समजलेले आहेत, किंवा ते समजलेले टॉपिक म्हणजे तुम्हाला जर ते टॉपिक समजलेले नसतील तर तुम्ही ते रिवाईज करू शकता. वारंवार त्यांना तुम्ही वारंवार पाहू शकता. ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही सोडून घेऊ शकता, जेणेकरून अडचणी घेऊन आपल्याला परीक्षेला जायचं नाही आहे. आपल्याला एकदम क्लिअर कट विजन ठेवून आपल्याला परीक्षेला जायचं आहे, जेणेकरून आपण त्या परीक्षेमध्ये आपण टॉपर ठरलो पाहिजे. त्यानंतर आपल्याला एका आठवड्यामध्ये साधारणपणे, आता परीक्षा सध्या जवळ नाही आहेत कुठल्या, म्हणून साधारणपणे एका आठवड्यामध्ये 2 ते 3 टॉपिक कव्हर करायचा माझा मानस आहे. काही टॉपिक खूप मोठे आहेत, एका आठवड्यामध्ये कव्हर होत नाहीत, पण काही टॉपिक असे आहेत की एका दिवसात पण कव्हर होतात. म्हणून एक साधारणपणे 2 टॉपिक आपण धरून चला की एका आठवड्यामध्ये कव्हर होतील. आपल्या लेक्चरची वेळ असेल रात्री 10 वाजता. आपल्या लेक्चरची म्हणजे कोणत्या? गणित बुद्धिमापन या लेक्चरची रात्री 10 ते 11 असा 1 तासाचा टाईम आपण त्या ठिकाणी ठेवू. तुमची इच्छा असेल तर 12 वाजेपर्यंत ठेवू, पण तुमची इच्छा असली तर ठीक आहे. आता हे लेक्चर्स करत असताना तुम्ही समजा एखाद्या वेळेस तुम्ही खूप बिझी माणसं असतात, तुम्हाला काही अडचणी असतात, जसं की सगळ्यांनाच असतात, तुम्हालाच म्हणून नाही, तर त्या अडचणीमध्ये तुम्ही जर लाईव्ह लेक्चर करू शकला नाहीत तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पाहायला मिळतील. आणि अधिक जर तुम्हाला काही अडचण आली तर 9881 222 398 हा वैजनाथ सरांचा नंबर आहे, याच्यावर डायरेक्ट कॉल करून तुम्ही तुमच्या अडचणी सोडवून घेऊ शकता. ठीक आहे, क्लिअर. आता अभ्यासक्रम काय आहे थोडक्यात सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा आज, कारण आज हे ओरिएंटेशन लेक्चर आहे. आणि याच्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे की अभ्यासक्रम काय काय आहे, या अभ्यासक्रमानुसार आपण कसं गेलं पाहिजे. आणि मग एकदा जर का कळलं की आपल्याला अभ्यासक्रम काय, त्यानुसार मग आपण ठरवू शकतो की आपल्याला कोणत्या पद्धतीने जायचं आहे. आता मी ह्याचे काही पार्ट केलेले आहेत. पहिला पार्ट, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट. हे पार्ट करण्याचं कारण असं आहे की पहिला पार्ट कंप्लीट केल्याशिवाय दुसऱ्या पार्टकडे जाऊ नका. का? कारण एकमेकांचा दुसऱ्यावर आधारित आहे. उतरंड तुम्ही बघितलेली असते बघा, एकावर दुसरं, दुसऱ्यावर तिसरं, तिसऱ्यावर चौथं, चौथ्यावर पाचवं, अशी ही उतरंड असते ना. तर अभ्यासक्रमाची देखील अशा पद्धतीची उतरंड असते. आणि मग डायरेक्ट जर 5व्या स्तरावर आपण गेलो तर खालच्या 4थ्या स्तरापर्यंत काय होतं ते काहीच कळणार नाही आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या एकदम बेसिक लेवलपासून एकदम शेवटच्या एकदम हाय टोकापर्यंत जायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो एकदम बेसिक लेवलला काय असणार आहे, तर संख्याज्ञान. आता ही प्रत्येक जण या संख्याज्ञानावर म्हणजे या संख्याज्ञानातूनच आपल्याला पुढे जावं लागतं, कारण या संख्यांवर आणि या संख्याच्या वेगवेगळ्या विविध स्वरूपावर या गणिताचा पाया असतो, हे तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. मग संख्याज्ञानावर 3 तुमचे काही प्रकार आहेत की त्याच्यामध्ये संख्यांची म्हणजे स्थानिक अंक काय असतात है ना. मग त्याच्यानुसार स्थानिक किमती, दर्शनी किमती, हे भाग ते ऑटोमॅटिकली पुढं पटपट येतात. पण स्थानिक संख्या हे तुम्ही लक्षात घ्या, स्थानिक अंक लक्षात घ्या. त्याच्यानंतर संख्यांचे प्रकार नावाचा असतो बघा भाग, त्यामध्ये समसंख्या, विषमसंख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या है ना. त्यानंतर पूर्णांक नावाचा प्रकार असतो, पूर्णांक, अपूर्णांक, त्यातले त्या अपूर्णांकाच्या ह्याच्यानुसार काही संख्यांचे प्रकार पडतात.
हे झालं, हे तुमच्या संख्याच्या बेसिक ज्ञानावरचे काही प्रश्न आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. अगोदर बेसिक घेणार आहोत आणि नंतर त्याच्यावरचे काही क्वेश्चन कशा पद्धतीचे होतात ते पाहणार आहोत. त्यानंतर पदावली नावाचा प्रकार असतो बघा. त्याच्यामध्ये पदावली म्हटलं तर आता मी आज शिकवणार नाही आहे, लक्षात घ्या. फक्त एक तुम्हाला सांगतोय की नेमकं काय असते. मग पदावलीमध्ये असतो कंस, त्यानंतर असतो चे, त्याच्यानंतर असतो भागाकार, त्याच्यानंतर असतो गुणाकार, त्यानंतर असते बेरीज आणि शेवटी असते वजाबाकी. म्हणजे BODMAS BODMAS पद्धतीनं तुम्हाला हे सोडवायचं असतं. तर ह्या पदावल्या असतात. मग पहिला घटक तुमचा संख्याज्ञान, दुसरा घटक पदावली, तिसरा जो घटक आहे तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या. मग विभाज्यतेच्या कसोट्या कोणत्या? तर विभाज्यतेच्या कसोट्या की एका संख्येच्या पटीतल्या संख्येमध्ये ज्या वेळेस वेगवेगळ्या संख्येने भाग जात असतो तर त्या संख्यांना भाग जातो की नाही याचे काही नियम असतात. याच्यावरचे काही नियमावली तयार केलेली असते आणि या नियमावलीलाच त्या कसोट्या असं म्हटलं जातं. मग आता 7ची कसोटी काय असं जर तुम्हाला विचारलं तर 7ची कसोटी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही. आपण ही रेग्युलर क्लासमध्ये पाहणार आहोत. म्हणजे 7चीच कसोटी नाही आहे तर सगळ्याच कसोट्या, जसं की तुमच्या 1 पासून 1 ते 20 पर्यंतच्या कसोट्या आपण त्या ठिकाणी बघूयात. एक दिवस साधारणपणे त्याला लागेल जेणेकरून तुमचा भागाकार करणं तुम्हाला सोपं जात असतं. विभाज्यतेच्या कसोट्या याचा थेट संबंध भागाकाराशी असतो. अपूर्णांक असतो बघा. मग अपूर्णांकाचे प्रकार तुमच्यामध्ये छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना, दशांश अपूर्णांक, आवर्ती दशांश अपूर्णांक, हे अपूर्णांकाचे प्रकार आहेत. याच्यावर वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. ज्या घटकावर वारंवार क्वेश्चन आलेले आहेत त्या घटकांना आपल्याला जास्तीत जास्त टार्गेट करायचं आहे आणि जे तुम्हाला येत नाहीत त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस तुम्ही करणं अपेक्षित आहे. हा अपूर्णांक चौथा घटक आहे बघा. त्यानंतर आहे घातांक. मग आता घातांक म्हणजे काय असतं? पॉवर, एखाद्या संख्येची पॉवर म्हणजे काय की समजा 2चा तिसरा घातांक असं जर म्हटलं तर याला आपण घन म्हणतो खरं तर. मग याचा अर्थ काय असतो? 2 गुणिले 2 म्हणजे 2 हा अंक किती वेळा गुणवायचा? 3 वेळा गुणवायचा. म्हणजेच हा 2चा काय झाला? घन झाला. तर हा घातांक प्रकार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एकक स्थानचा अंक ओळखायचा आहे. कोणाच्या एकक स्थानचा अंक ओळखायचा आहे? की वर्गाच्या, घनाच्या, चौथ्या घाताच्या, 5व्या घाताच्या, 8व्या घाताच्या, हे एकक स्थानचा अंक तुम्हाला ओळखायला शिकायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये तर वर्गमूळ आणि घनमूळ खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. अत्यंत म्हणजे साधारणपणे कुठलीही जर परीक्षा घेतली तर त्या परीक्षेमध्ये वर्गमूळ आणि घनमुळावर प्रश्न असतो, म्हणजे असतोच. तो दुसऱ्या पार्टमध्ये, म्हणजे दुसरा आपण आता पार्ट करतोय, दुसऱ्या पार्टमध्ये एक 7वा टॉपिक आपण हा वर्गमूळ आणि घनमूळ त्या ठिकाणी असतो. त्यानंतर 8वा जो आहे तो लसावी आणि मसावी, खूप महत्त्वाचा आहे. पण लसावी मसावी आता डायरेक्ट या संख्येचा लसावी किती आणि त्या संख्येचा लसावी किती, 2 संख्यांचा गुणाकार दिला तर मसावी, एक मसावी दिला आणि 2 संख्या दिल्या असतील तर लसावी, किंवा लसावी दिलाय मसावी दिलाय, एक संख्या दिली दुसरी संख्या, लसावी दिलाय मसावी दिलाय, दुसरी संख्या दिली आहे पहिली संख्या, लसावीचा आणि मसावीचा गुणाकार, एक संख्या दिलेली आहे, कोणत्या संख्येचा गुणाकार समान येईल. या सर्व संख्या किंवा हे सगळे प्रकार तुमच्या लसावी आणि मसावीमध्ये येतात. पण लक्षात घ्या, इतके सरळ आता येत नाही आहेत, अप्लाइड लेवलला येत आहेत. त्यामुळं तुम्ही थोडंसं सावध भूमिकेनं राहणं गरजेचं आहे. कारण सहजासहजी सगळ्यांना लसावी मसावी येतो, पण जर थोडासा प्रश्न फिरवून विचारला तर मग मात्र आपला क्वेश्चन जाण्याची शक्यता असते. त्यासाठी फिरवून कसाही प्रश्न विचारला तरीसुद्धा आपण डगमगता कामा नये. आपण त्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीने टॅकल करून येणं गरजेचं आहे. श्रेणी असते पहा, श्रेणी, याला श्रेणी देखील म्हटलं जातं. तर ही श्रेणी एक आहे. म्हणजे जसं की समजा काही संख्या आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती आहे, त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे, त्या संख्यांच्या घनांची बेरीज किती आहे, हे अशा पद्धतीचे क्वेश्चन ह्या श्रेणींवर अवलंबून असतात. आता सरळ रूप, आता तुम्ही याच्या अगोदर ते BODMAS कंचे भागू बेव हे पाहिलं होतं आणि याला तुम्हाला जर समजा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 संख्यांच्या क्रियेच्या माध्यमातून, याला कंस पण असतात लक्षात घ्या, छोटा कंस, मोठा कंस, महिरपी कंस, रेघी कंस, त्यानंतर चौकटी कंस, हे सगळे कंसाचे प्रकार हे या सरळ रूपामध्ये दिलेले असतात. त्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो. साधारणपणे एक क्वेश्चन तिथं असतो. पण लक्षात घ्या की याच्यामध्ये ठीक आहे, यस, हां ठीक आहे. तर बघा आता
याच्यामध्ये काय आणखी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये सरळ रूपांमध्ये काय करायला केलेलं असतं की एखाद्या वेळेस चिन्ह बदलून दिलेले असतात. सिम्प्लिफिकेशन दिलंय, परंतु असं सांगितलं की वर सूचना दिलेली असते की बेरजेला वजाबाकी म्हटलं, वजाबाकीला गुणाकार म्हटलं, गुणाकाराला भागाकार म्हटलं. असं ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस त्या चिन्हांचं कन्व्हर्जन म्हणजे ते चिन्ह आपल्याला कन्वर्ट करावे लागतात आणि नंतर मग आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. आता एककाचं रूपांतर असतं, म्हणजे जसं की एककाचं रूपांतर म्हणजे काय की तुमच्या जे एकक दिलेले असतात मापनाचे एकक, जसं की आपण समजा लिटर असेल, मीटर असेल, किलोग्रॅम असेल है ना, किंवा मग अंतर हे मीटरमध्येच सांगितलं मी तुम्हाला, किलोमीटर असेल मग किलोमीटरचं मीटरमध्ये करायचं आहे, किंवा वेळ आहे समजा सेकंद असेल तर सेकंदाचं मिनिटामध्ये करायचं आहे, किंवा मिनिटाचं तुम्हाला तासामध्ये करायचं. तर हे रूपांतर तुम्हाला तिथं महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहे पुढचा टॉपिक तुमचा गुणोत्तर आणि प्रमाण. तुम्ही म्हणणार सर हे सगळे टॉपिक आम्हाला माहिती आहेत है ना, पण आज आपण थोडक्यात एक साधारणपणे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये काय काय शिकायचं आहे हे आपल्याला अगोदर कळलं पाहिजे आणि त्यानुसार आपण जाऊया. ठीक आहे. तर गुणोत्तर प्रमाण हा एक टॉपिक आहे. भागीदारी हा एक टॉपिक आहे जो की आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. आता पार्ट 3 हे सगळे एकमेकांशी आपण गुंफन केलेले ते लक्षात घ्या. त्यानंतर पार्ट 3 मध्ये आपल्याला बघायचे सरासरी, त्याच्यानंतर आहे शेकडेवारी, त्याच्यानंतर आहे तुमचा नफा तोटा. ठीक आहे, शेकडेवारी नफा तोटा, आणि त्याच्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. ठीक आहे, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. बरोबर आहे का? एक सेकंद थांबा, काही अडचण असेल तर बघू. एक सेकंद हा फक्त. अभ्यासक्रम एक सेकंद काहीतरी मिसमॅच होत आहे. येस, एकच सेकंद थांबा. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय पण हे तुम्हाला दिसत नाही, पण तुम्ही आत्तापर्यंत मला सांगितलंच नाही की सर आम्हाला दिसत नाही. ठीक आहे, एकच सेकंद थांबा. आता दिसते का बघा मित्रांनो? एकच सेकंद थांबा मित्रांनो, थांबा. हा येस, ठीक आहे. पहा चला, येस ठीक आहे. बघा आता पार्ट 4 पर्यंत आपण आता आलेलो आहोत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय होतंय, एक सेकंद थांबा मित्रांनो. येस, आता राईट केले, आता बरोबर दिसतंय. आय थिंक सगळं बरोबर दिसत असावं. येस. चला पार्ट 4 मध्ये म्हणजे आता आपण इथपर्यंत आलो. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर वेग, वेळ आणि अंतर या ठिकाणी दिसत नाहीये गाडी. ठीक आहे, बरं ऐकून घ्या. ठीक आहे, जाऊ द्या. तुम्हाला आता म्हणजे मी PDF पाठवणारच आहे, त्यामुळं जरी आता स्क्रीनवरती दिसत नसलं तरी थोडंसं आज आपण आता हे ट्राय अँड एरर बेसवरती हे करतोय. ठीक आहे, तर रेल्वेवरील उदाहरणं काही असतात, त्याच्यानंतर नाव व प्रवाह म्हणजे बोट आणि प्रवाह हा प्रकार, त्याच्यानंतर काळकाम वेग आणि पाण्याची टाकी आणि नळ हा एक प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा
पुढं क्रम आणि निवड हा एक प्रकार असतो बघा. याच्यामध्ये तुमच्या 5व्या पार्टमध्ये क्रम आणि निवड हा प्रकार असतो. त्याच्यानंतर संभाव्यता असते, त्याच्यानंतर मिश्रणे असतात बघा, प्रोबॅबिलिटी, त्यानंतर मिश्रणे, इक्वेशन्स आणि कूट प्रश्न त्या ठिकाणी असतात. ठीक आहे. येस, एक सेकंड थांबा, स्क्रीन फुल करतो. येस, फुल स्क्रीन झालेली आहे का बघा? स्क्रीन फुल झालेली आहे का? मला वाटतं स्लाइड शो इथं दिसतंय, फुल स्क्रीन दिसत नाही का? दिसते. ठीक आहे, एकच सेकंद थांबा. येस, बघा आता याच्यामध्ये कुठ प्रश्न, भूमिती, याच्यामध्ये क्षेत्रफळ व घनफळ. येस, एकच सेकंद थांबा. क्षेत्रफळ आणि घनफळ हा नावाचा प्रकार असतो. ठीक आहे. आता पहा, क्षेत्रफळ आणि घनफळ, त्यामध्ये भूमिती आपल्याला बघायची असते. क्षेत्रफळ घनफळ याच्यामध्ये जर बघितले तर भूमिती हा प्रकार देखील आपल्याला बघायचा, म्हणजे भूमिती स्पेशल त्या ठिकाणी असते. आणि बुद्धिमापन चाचणी, या बुद्धिमापन चाचणीचा सिलेबस देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. जसं की श्रेणी पूर्ण करणे, सहसंबंध, विसंगत घटक असेल, त्याच्यानंतर शब्द निर्मिती असते बघा, शब्दकोशांप्रमाणे मांडणी असते, लयबद्ध मालिका. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर एक मिनिट. येस, हां, येस. चला, आता इथं तुम्हाला मी सांगतोय की कशा पद्धतीनं आहे. हां, श्रेणी पूर्ण करणे बघा, त्यानंतर सहसंबंध, विसंगत घटक, चुकीचे पद ओळखणे, शब्द निर्मिती, त्यानंतर लयबद्ध मालिका, अंक, अक्षर व चिन्हांची मालिका, त्याच्यानंतर संख्या मालिका, श्रेणी पूर्ण करणे, सहसंबंध, विसंगत घटक ओळखणे, त्यानंतर आकृत्यांची कोडी असते, त्यानंतर सांकेतिक भाषा असते. हे सगळं आपण बघणार आहे. तुम्हाला मी फक्त एक लिस्ट देतोय सध्या. चिन्हांची अदलाबदल असेल, वयवारी असेल, नातेसंबंध असतील, दिशाज्ञान असेल, घड्याळ असेल, त्याचबरोबर दिनदर्शिका, रांगेतील स्थान ओळखणे असेल, बैठक व्यवस्था असेल, तुलना असेल, त्याच्यामध्ये सापेक्ष तुलना आणि सांकेतिक तुलना नावाचा प्रकार असतो. त्याच्यानंतर आकृत्या असतात, आकृत्यांची मालिका, सहसंबंध ओळखणे, वेगळी आकृती ओळखणे, त्याच्यानंतर आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. तर मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त आज सिलेबस बघितलेला आहे आणि सिलेबसच्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं म्हणजे आता हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हळूहळू टॉपिक वाईज पाहायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा सिलेबस काय आहे हे जर एक ढोबळ मानाने तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि रोज रात्री 10 वाजता आपण भेटत चलू. आज आपण अर्धा तासच घेतोय, इथून पुढं मात्र आपण 1 तास कंप्लीट घेत चलू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय भारत.